वास्तुशास्त्राप्रमाणे बेडरूम्सचे काही हजबंड वाईफच्या रिलेशनशिप मध्ये, नातेसंबंधामध्ये काही वाईट आणि काही चांगले परिणाम असतात असं बऱ्याचदा बोललं जातं की बेडरूमशी रिलेटेड बरेचसे नातेसंबंधामध्ये वादविवाद होतात. तर ते कसं असतं? आता बेडरूमची जेव्हा आपण डायरेक्शन बघतो तेव्हा तो बेडरूम कोण यूज करणार आहे ते फार महत्वाचं आहे. ओके. जर तुम्ही लग्न झालेले कपल आहे ते यूज करतात, आपण तुम्ही साऊथ वेस्टला त्यांची बेडरूम ठेवू शकता, जी आयडियल पोझिशन आहे रिलेशनशिपसाठी आणि स्टेबिलिटीसाठी. नात्यामध्ये स्टॅबिलिटी यावी म्हणून आपण तिथे त्याच रूममध्ये बेडरूम सजेस्ट करतो. पण ते जर लहान मुलांची बेडरूम असेल तर त्याच्यासाठी ती डायरेक्शन चुकीची ठरेल. अजून एक महत्वाची गोष्ट की फक्त बेडरूमचं लोकेशन महत्वाचं नाही, त्यासोबत तुम्ही बेडची पोझिशन आहे ते पण बघितलं पाहिजे.